ज्ञानिनां तिरात्रया ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी जनाः पातु योगिध्येया सरस्वती ज्ञानेश्वरी जनाः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपते नमः। ओम ग्राम दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। प्रथमतः गुरुपूर्णिमे दिवशी श्री व्यास गुरुजी पूजा कार्यक्रमात भाग घेत असले मागीर सगळे लोकांक हार्दिक जाप असले स्वागत। चातुर्मास्याचे संदर्भ भितर प्रति दिवसाने संध्याकाळा भितर कथोपदेश म्हण सांगतात एक चिंतन सुरुवात केलं असा। ते चिंतने प्रायशः 12 वर्षाने सुरुवात केली। हरिद्वारा भितर केन्ना आमगे चातुर्मास जाले तेन्ना ते सुरुवात केले। मध्यंतर आमगे 2 वर्ष कोरोना भितर ते थोडेशी स्तब्ध आशिल्ले, नंतर ते पुनः यथावत चलता आसा। ते प्रकार आज कथोपदेश करून गेलो, व्यासाचे महत्व सांगून गेलो, व्यासाच्या भितरेची सगळे लोकांनी शास्त्रचरी त्या कार्यक्रमात सहभाग करता म्हणजे निवेदन करता आसा। भारतीय परंपरे भितर आमी सगळे लोकांची दोन नांव गुर्तो आसा, ते म्हणजे बीरबल आणि अकबर। प्रायः हेंगेल कथा गुरनाशिल्लो खूब कोणाना। हेंगेल कथा जगत जाहीर जावन प्रचार जाता आसा, टीव्ही माध्यमा भितर बी आमी पळयता आसाची, पुस्तक भितर बी वाचता आसाची। असते एक सुंदर कथा, रोचक कथा अकबर बीरबल कथा। प्रायशः बीरबलाले सामर्थ्य अद्भुत। मोहम्मदीय लोकाले आस्थाना भितर प्रधानमंत्री जावन गेले। तेगेले बुद्धी कौशल्य निमित्त अनेक कितें कष्ट काठिण्य आसा ते दूर करून ते राज्य बरे ठण दवरले। कितें कीर्ती आसा ते बीरबल वता। अशें आमगेलो अकबर ताका मस्त प्रेम करता आशिल्लो, अत्यंत लागीं दवरून घेत आशिल्लो। अशें आसतना अकबराले दिवसाचे कार्यकलाप समाप्त जाता आसा। दरबाराचे कार्य निमित्त थकला अकबर बादशाह आनी कित्याक उठून वचका, अंतःपुरा वचका, भितर वचका विश्रांती करतले। तेचे संदर्भ भितर एक विद्वांसू तेगे दर्शनाकांक्षी आमगे येवन गेला। विद्वांसू संत आयतना आमी उठून वचे जावंक ना। अशें जावन न्हू अकबराक उठून वचे जातना बसून बी मन ना। आतां विद्वांस आयला म्हणल्या नंतर तो कितें उलयता करता, टायम वता। तेन्ना बीरबल कोण पळयता, कितें करतले आतां, म्हाका भितर वच केला कितें जहापणा, थोडे टायम दिया, ताका इल्लीशी भायर काडीत व्यवस्था करता, भितर घेया ताका। अकबर बादशाह अंगीकार करता। ते विद्वांस भितर येता, राजा प्रणाम करता, राजा सहजान विचारता आराम म्हणून, आराम म्हणटा, आयला कारण विचारता। तेन्ना तो पंडीत सांगता आसा, ना हांवें आयकलें तुगे सगळे भितर मस्जिदले विचक्षण बुद्धिवंत लोक आसात म्हणून सांगिल्लो। तुजे भितर बी बीरबलाचें नांव मस्तपट आयकता उरता। ते कितें विचक्षण पांडित जे आसा ते खरें खरें आसगी ना म्हणून विचारता नांवाक आयिल्लें आसा, ते बीरबल परीक्षेक आयिल्लें आसा म्हणून सांगता की तेन्ना राजा अदथंड
परीक्षिक न्हू हे टायम असतो तुम्हाला म्हण सांगे न्हू राजा बिरबलाच्यान पळयता तूं सांबाळून गेले ताका म्हणून. तेन्ना बिरबल सांगता विद्वान तुम्ही आयकलां योग्य आसा. महाराजा कडेन मस्तीत नरजी रत्न आसाची तुमच्या भितर हांव बी एक रत्न बिरबल म्हणचे. तुम्ही परीक्षेक आयल्या म्हूण सांगितलें आसा योग्य आसा. जाल्यार तुम्ही कितें सगळे परिश्रम जे आसा तितले टायमात आमचे कळना. महाराजान भितर वचचे का अशें आमगे न्हू तुमी तुमगेले कितें परीक्षेक अवधी आसा ते संक्षिप्त करूं जाता कितकी म्हूण सांगे न्हू. बिरबल ते विद्वांस विचारता आसा तेन्ना तो विद्वांस सांगता तशें कांय प्रश्न ना. ते परीक्षे हांवें संक्षिप्तान करीत अशें हांव तुका विचारता आसा. सुलभ्याक तसले 100 प्रश्न विचारते तुका हांव. कठीणाक तसले एक प्रश्न विचारू. सुलभ्याक तसले 100 प्रश्न विचारते तुका हांव. कठीणाक तसले एक प्रश्न विचारू. प्रायशः आमी जाल्यार सुलभ्याक 100 प्रश्न विचार म्हणटात. त्याची तर टायम ना. राजा वचचे केला त्याने बिरबल सुरवात मातशें सांगता आसा कठीण जाता एकूच प्रश्न विचारया ताका उत्तर दिता म्हणून. तेन्ना तो विद्वांस हांसता आसा विचारता आसा बीं पयली की झाड पयली म्हणजे प्रश्न बिरबल. बीं पयली की झाड पयली. हे प्रश्न ऐकले तरी पुट्ट लोक झस्या वताचे. हे उत्तर दिवचे जावत नाही हे प्रश्न. झाड पहिले म्हणून सांगले न्ही बीन अशी झाड जातली म्हणजे प्रश्न येता. बीं पहिले म्हणले झाड नाशी बीन जातली म्हणजे प्रश्न येता. अशी हांवें कशी उत्तर दिवची आतां. म्हणजे ओट्टू लोकूची थंय संदीक ज्ञान आसाची तेले बिरबलच न्ही वे अप्रतिम सामर्थ्य न्ही ते गेले. तेन्ना तो हांसता हांसता सांगता झाड पहिले म्हण. बिरबलान दिलें उत्तर कितें झाड पहिले. केन्ना हें उत्तर तो विद्वांस आयकता तेन्ना तो विचारता बीन अशी झाड जातकी म्हण. तेन्ना तो विद्वांस विचारता बीन अशी झाड जात कितें. तेन्ना बिरबल सांगता हांवें तुका दिलो अवकाश कितले प्रश्न विचारतात. एकू प्रश्न विचारतात झाड पयली की अवकाश दिले. आतां विचारले झाड पयली की बी पयली की म्हण. हांवें एक प्रश्न उत्तर दिलें. आतां हें सेकंड क्वेश्चन घेत तूं गेले विचारचें ना खंय. तेन्ना तो विद्वांस उद्दंड नमस्कार करता मागीर जीव केले म्हूण सांगता तूं खरें बुद्धवंत मारया. खरें विचक्षण बुद्धी तुजी भितर आसा म्हण सांगे न्हू. तशी की तो वचकय राज बी संतोश जाता. राज बी जी भितर वता म्हणजे कथा सांगून गेलो आमगे गुरू सहजानाची म्हणटा तसली जी पळय बिरबलान दिलें कितें उत्तर आसा हें उत्तर योग्य दिसता उत्तर म्हणून आमी विचारलें तें योग्य दिसता उत्तर कशी. बिनाशी झाड शक्त कितें बी म्हणीत आशिल्ली त्या म्हणून. तेन्ना मागीर गुरून म्हणलें झाड नाशी बी जात कितें ना तें बी जावप ना आनी कशें तुमी योग्य म्हणलें. तेन्ना मागीर गुरून सांगलें उत्तर तुमकां सांगचें इश्ट करता आसा. ते म्हणले बी आनी झाड अस पळया हें आमकां दिसता आसतना वेगवेगळें दिसता. बी वेगळें झाड वेगळें आमकां सहज दिसचें. जाल्यार ते बी सूक्ष्म पळयत आसता कितें सूक्ष्म दृश्य आसाची तिंका तर ते बी दिलेली तुमकां कितें आसा म्हण पळयताचे. आतां कितें झाड जाता ते खंयतरी मागीर झाड येता. बियांनी वयतात न्ही ते बिये कितें जाता झाड जालो प्रकट येता. म्हळ्यार ते बियां भितर सुकते नाशिल्ले कितें झाड अत्यंत सूक्ष्म नाशिल्लें कितें झाड. तें झाड जाल्या नंतर तें पुनः झाड कितें आसा बियां भितर आनीक परतून संकुचीत जाता ल्हान जाता आनी परतून बी जाता आनी परतून तें बी जाता आनी झाड येता. म्हणजे बी दुसून झाड दुसून झाडाचें सूक्ष्म स्वरूप बियाचें स्थूल स्वरूप झाड. जाल्यार आमकां दिसता कशें दिसता झाड वेगळें बी वेगळें म्हण दिसता आमकां. झाड वेगळें न्ही बी वेगळें न्ही. ताका मागीर गुरू केन्ना म्हणटा उठशिल्लेची जन्म वेगळें न्ही मृत्यू वेगळें न्ही म्हण. आमकां जन्म भितर संतोश बाबा किती खुशी. आनीक तुजी गुंतना आमकां जन्माचें आनीक तुजें कितें
मृत्यूने हें आमकां नित्य दिगूत आसा ना ते महात्मा लोकांक मात कळटा तिने हसना जन्म येतलो संतोष बी करतना तिने तें गुत्तू जन्म आयल्या म्हणल्या नंतर मृत्यू एक दिवस अटळच्यान आसा निश्चित्यान आसा म्हूण सांगलें अशें जावंक न्हू हें जगत भितर आमकां कितें दोन दोन दिसता पळया हें दोन खंयचें ना अशी एकू वस्तूचे सूक्ष्म स्वरूप आनी स्थूल स्वरूप आमी पळयता वचीत अशें हांवें न्हू आमगे गुरू व्याख्यान करता म्हणटा उचलीची आचार्य शंकरान एक तत्व सांगिल्लें आसा तें तत्व म्हळ्यार अद्वैत तत्व अद्वैत म्हळ्यार दोन ना हें जगत अशें तसलें एकूच एक वस्तू म्हण ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः ब्रह्म एकूच सत्य हें जगत कितें दिसता आसा आमकां हें मिथ्या एक वस्तुस्थिती ना जीव आत्मा वेगळें न्ही परमात्मा वेगळें न्ही हें एक तत्व आचार्य शंकरान सांगता गेलेलें आमकां सहजान दिसता जगत वेगळें जीव वेगळे परमात्मा वेगळे म्हणून न्ही हें उठूची एकूच स्वरूप हें जीव केन्ना शुद्ध येता वता तो परमात्मा येता वता केन्ना परमात्म्याक एक संकल्प येता हांवें जगत्यान प्रकट येवका म्हणून तेन्ना तो जगत्यान प्रकट येता अशें जावंक न्हू जगत वेगळें न्ही जीव वेगळी न्ही ताका मागीर गुरू सांगचें प्रपंच वेगळें न्ही रे परमात्मा वेगळें न्ही रे देव वेगळें न्ही रे देश वेगळें न्ही रे हें दोनी एकूच परमात्माक मन आयलें तो हें रुपाच्यान प्रकट जालो हे केन्ना मन येता प्रपंचाक केन्ना हांवें देव जावपाक म्हणून तेन्ना देवतान परिवर्तन जाता वता म्हणून अशें देव वेगळें न्ही परमात्मा वेगळें न्ही जीव वेगळें न्ही परमात्मा वेगळें न्ही हें कल्पना आमकां केन्ना येता तेन्ना खंडितानुची आमी परतत्व कळून घेवचें शकताचे अशानूच न्ही रे आमगे म्हालगड लोकांनी दिवसा देवाक प्रार्थना करता देवाक पूज करता देवाक भजन करता देवाक जप करता म्हणून कारण कितें जेन्ना आमी ते जास्तीत जास्त करता वताची तेन्ना सहजानुची आमगे भितर दैवत निर्माण जाता वता आमी देव एक जावन वताची अद्वैत तत्व थंय खंडितानूच प्रत्यक्ष आमकां दिसून येवचें शकता अशानूची जगत पळयचें गेल्यार आमकां दिसता जगत वेगळें देव वेगळें म्हणून ना जगत वेगळें न्ही देव वेगळें न्ही देवाले स्थूल स्वरूप जगत जगताचें सूक्ष्म स्वरूप देव हें केन्ना सत्य कळून घेताची तेन्ना ते परमात्मा बद्दल अत्यंत श्रद्धेभाव येता आमकां आमी पुनः ते परमात्मा तत्व पावुका म्हणचे चिंतन येवचें न्हू केन्ना मुखार सरताची तेन्ना मुखार सरता आसतना आमकां वाटें कितें कोण गुरू तो गुरू येवचें आमकां सांगता तुवें कशें वचका कशें चलता कितें करता कितें केलें तुवें देवा पर्यंत प्रयाण करीत तुजें स्वरूप कितें मूल स्वरूप आसा तें मूल स्वरूप तुवें प्राप्त घेवता म्हणून अशें न्हू भारतीय परंपरे भितर गुरूक अगम्य जाता आसलें अद्भुत स्थान दिलें आसा कारण तो मनुश्याक तेगे मूल स्वरूप दाखोवन दिता मूल स्वरूपाक ओळख तसले एक वाटी तो आमकां निर्माण करून दिता म्हूण अशें न्हू तसले गुरूक वंदन करचे दिवस आयचे दिवस गुरू पौर्णिमे दिवस आमी ते गुरूक वंदन करता तेगेले आशिर्वाद घेवका तेगेले कणे आमी ज्ञानाचे वाटी कणे घेवन ते वाटी भितर आमी मुखार वचता तेन्ना आमगे जीवन सार्थक येता वता अशें न्हू आयचे दिवस नांव आसा गुरू पौर्णिमे आयचे दिवस प्रत्येक व्यक्तीनी तेगे गुरूक मनांतल्यान ध्यान करता शक्य जाल्यार पूजा करता शक्य जाल्यार प्रसाद वांटता शक्य जाल्यार जेवणाक घालून घेवन विशेष कितें कार्य करता वता तेन्ना तो मनुश्य गुरू अनुग्रहाक पात्र येता वता गुरून दिल्ले कितें उपदेश दिल्ले मंत्र आसा ना गुरून दिल्ले कितें वाट आसा त्या वाटे वचचे बद्दल आयचे जेन्ना मनीस संकल्प करता वता तो मनुश्य खंडितानुची ते परमात्मा पावचें शकता परमात्मा स्वरूप जें आमगें न्हू तो परिवर्तन शकता अशें आमगें न्हू तसलेच गुरूला आशिर्वाद घेवचो तसले दिवस आयचे दिवस गुरू पौर्णिमे दिवस तसले गुरू पौर्णिमे दिवसा भितर आज साखंडान आमी गुरू पूजन करून घेवन तुमी सगळो तुमगे गुरू पूजन करून घेवन संध्याकाळा भितर आज आमी सचिंतन निमित्त कथोपदेश निमित्त आमी मेळाची साखण मात्र व्यासदेवाली पूजा आमी केल्लें आसा गुरू परंपरे भितर मस्तगोड परंपरे तुमचे भितर व्यास महर्षी स्थान अद्भुत व्यास महर्षी निमित्त अनेक इतले वेद अनेक इतले धर्मशास्त्र आमकां मेळ्ळे व्यासंतरी माध्यम जेन्ना अशें उद्देरी महाभारत येवो धर्मशास्त्र येवो ना ब्रह्मसूत्र येवो आमकां मेळचें शकत नाशिल्लें भगवद्गीता सुद्दां मेळट नाशिल्लें अशान न्हू व्यास जाले विशेष जन्मदिवस आज जाता तरी आज आमी व्यास पौर्णिमा बी म्हणटात व्यास पूजा कार्यक्रम बी म्हणटात अशान न्हू
आज आमी व्यास पूजी करून गेलो आमगे चातुर्मासाचो आरंभ केल्लो आसा. व्यास हे शब्दाचे अर्थची विस्तार करचे म्हणून. व्यास शब्दाचे अर्थ विस्तार करचे, व्यापक जान करचे, अद्भुत जान महत्वपूर्ण जान करचे व शब्दाचे अर्थ व्यास म्हणून सांगितले. प्रायशः भगवान वेदव्यासाचें हें एक नांव पडलें आसा. वेदव्यासानी मूल कितें नांव आसा वेदव्यासाचें कृष्ण मुनी म्हणून. द्वैपायन मुनी म्हण तेगेलें मूल नांव. मूल वच भितर पळया खंय तरी प्रॉब्लम येता म्हणजे बरोबर भितर मूल वच नशी वाटना दिसतली खंय गेली वाटना आमकां. मूल नांव तेगेलें द्वैपायन मुनी कृष्ण मुनी म्हणून. जाल्यार तेणें वेद कितें 4 विभाग करता ताका वेद व्यास म्हण नांव पडलें. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे विभाग केले न्हू आमकां शिक्षिकेक अनुकूल करून दिले. पुराण बरयलें, भगवद्गीता दिले, महाभारत बरयलें. अशा ते वेदव्यासाक आमी अनुग्रहीत जावपाची तांकां आशिर्वाद आमी घेवपाची. अशा म्हणून व्यास पौर्णिमे दिवसू तेगेली पूजा केली न्हू आज आमी कृतार्थ केल्लो आसाची. तेगेले प्रसाद रुपाचे अक्षते आत्म स्वर्ग दिता आसाची. गुरु पौर्णिमे दिवसू गुरुले आशिर्वाद घेवचे तितले मुख्य की तितले मुख्य व्यासाक घेवचे. व्यासाक कितें तेगेले स्वरुपाक खंयचे अक्षते म्हणून आमी पूजा केल्लो उरता ते अक्षते परम पवित्र अक्षते. देवान बशिल्ली पीठ कशी अत्यंत श्रेश्ठ आसली, देवान घातिल्ली फूल कशी आमकां मांडून घेवची योग्य आसली, तशी जी गुरून बशिल्ली कितें व्यासाक अक्षते आसा ती आमकां धार्य आमकां स्विकारार्ह. अशें आमगे न्हू आज व्यासाक शेती अर्पण आमी तुमकां सगळो दिता आसाची. व्यासाक अक्षते उंची दवरून घेवन मंडल करून पूजा केल्लो उरता. तिणें येत बसून घेवन अक्षते उंची एक आशिर्वाद दिल्लो उरता. ते अक्षते कितें निमित्त आमकां कितें एक वाट मेळटा वता. ते वाट म्हळ्यार कितें आमी व्यास येता वताचे. व्यास म्हळ्यार कितें आमी विस्तार येता वताचे. आज आमी चिंतन कितें उरता हांव मागीर बायल मागीर चेड आनी जास्ती म्हणलेली मागीर बाप्पा मागीर अम्मा आनी जास्ती म्हण सांगलेली मागीर काका काकी आंटा आंटी घेवत ना अंकल आंटी घेवत ना काका काकी व्हडम्मा सानम्मा हें पुरो उरतलें. जाल्यार इतलें आमगे जिवना व्याप्ती न्ही. आमगे जिवना व्याप्ती हें प्रपंचाची मागीर वसुधैव कुटुंबकम हें प्रपंचाची मागीर म्हणजे कितें विस्तार ज्ञान आसा तें ज्ञान आमी घेवका. केन्ना तें ज्ञान येवका तेन्ना आमचें चिंतन बरें ज्ञान उरता. तें बरें ज्ञान चिंतन उरकशें उरतली ते व्यासाले अनुग्रह आमी घेवका. अशें आमगे न्हू ते व्यासाले अनुग्रहाचे अक्षते आजच्यान आमी सुरवात करता आसाची. आजच्यान आमी हें चातुर्मास अंतीम दिवस पर्यंत तुमकां सगळो लोकांची पावितलेची. अशें आमगे न्हू आनी थोड्या वेळा भितर व्यासाक दिताचे. प्राय आमी सगळे लोक मंत्राक्षर दिता वतात केन्नाचे. ते मंत्राक्षर केन्ना हळदी बनाचे उरता. तुमचो अर्थ कितें करून सांगलेली तुमकां आयुश्य आरोग्य ऐश्वर्य प्राप्त म्हणजे बदल त्या हळदी बटनां दिता वताचे. हें व्यासाक्षर तशें न्ही धंय बटनाचे. यथावत चलता कितें तांदळा उचलीन बसून पूजा उरता ते तांदूळच तुमकां जें अर्पण करता आसा दिता आसाची. अर्थात आमगे कितें बुद्धी आसा ते विस्तार जावपाक आमगे संकुचित मनोभावन आसा ते संकुचित मनोभावनाचें न्हू आमगे विशिश्ट लोक मागले म्हणजे एक भावना निर्माण जावपाक आमी सगळो प्रितीने प्रेमान जीवन करता म्हणजेची हें व्यासाक्षर जें आमी पुनीत जावप आसता चिंतन अशें आमगे न्हू ते व्यासाक्षर आमी दितलेची सगळे लोकांची व्यासाक्षर ते स्विकार करता. स्विकार करून आमगेले स्वामी प्रसाद दितले फुला प्रसाद दितलेची ते हेंगे न्हू नंतर प्रसाद दितलेची नंतर महाप्रसाद घेवन सगळे लोकांक घरा वचपाक काम सांगचे विचार एक निवेदन करता आसा. थोडी लोकांक व्यासाक कशी खावचे म्हणजे एक व्हड प्रश्न उरता. व्यासाक्षर खावचे आनी खावप उरता आसा खंयचे अक्षर कितें आसा ते खावंक आसतना दान कल्याण खावचें ना ते पिट्टकन खावचें ना ते गिळका अशें आमगे न्हू हें व्यासाक्षर मातसो दिवच ना तुमकां आमी थोडे दिवचे ते गिळया तुमी नाजाल्यार प्रसाद म्हण माथ्यार दवरून घेया. माथ्यार दवरून ताचे मागीर गुरू म्हणचे गिळ्ळे बरें म्हणून. अशें आमगे ते गिळ निमित्त आमी ते तुकडो खाल्लेली छीन जालते अक्षते म्हण जालना शतं म्हण जालते. अक्षते जावन ताजे परिणाम पडपाक जाय आसतली आमी गिळटा. तुमी तले स्वामीजी गिळ्ळे कधी गडे शिरपून बसलेली एक हॉटडॉग टॅबलेट गिळटा तूं तेन्ना कांय देंवता तूं हें अक्षते कांय कोणूच ना आरामसे गिळया गुरू अनुग्रह पात्र या. आनी अक्षर घेता आसतना एक नियम खाली हाती घेवचें ना म्हण. अक्षर घेता आसतना मागीर आवय लोकांनी तिंगी शेतां घेवन घेतलेली भारी बरें. प्रसाद घेता आसतना नियम प्रसाद घेता आसतना खाली हातीन घेवचें ना. आमी वस्त्र घेवन घेवका ना खंय तरी एक
उपकरण घेऊन आम्ही घेऊच पडटा जाल्यार प्रायशा त्या उठूची सपाट घेत आसतना त्या वस्तू वस्तू घेवन घेवची प्रायशा हांवें दिवचे येवची ती उठूची अशें त्यांनी घेवची म्हाका सांगतना तुमकां हें व्यासाचें घेत आसतना तुमी पदरां घेया हाती काम मिले पुरुष लोक नसले तेंगे शाला घेवयत करचे पगे वयत ना कोण म्हाका ते व्यवस्था ना तेणें हाती घेतले कांय तोंड ना हाती घेतले शेणचे ना म्हणजे ते दोगू रुकीचे ना म्हणजे बदल मान हें व्यवस्थे फाल्यां तुमकां पॅकेट करून दितले आज तुमकां पॅकेट करता व्यवस्था करना कारण कितें आज पुण्य दिवस गुरू दिवस आज डायरेक्ट ते दिता आसा आमी जाल्यार एक नियम हें व्यासाचें घेता आसतना डायरेक्ट दिता आसतना आज आमी गुरूक नतमस्कार शिकता न्ही आज गुरू पुणे विचार करता तुमी प्रितीन येवया बाव घेवन ते अक्षर घेवका आनी अक्षर घेवन मुखार वचका आनी अक्षर घेता आसतना आज बी दुड्ड घाल कितें ना आतां दुड्ड घालचे पद्दत तुमी चिंतन करनाकाची बॅग हात घालनाकाची पर्स हात घालनाकाची प्रितीन लायन्स दिया अक्षर काड घेया मातये धरून घेया ताच्या तोंडाखान गिडया ना थोडे तुमी उचून तुमी तांदळा मिक्स करून ते दिवसा प्रसाद तुमी ते जेवणाक वापरता वचा कितले कितें दिवसाचे एक व्यासाला आशिर्वाद निमित्त गुरूला आशिर्वाद निमित्त आमगे बरें वाट मेळचे शकता आमी सजेस्ट करतात एक सुंदर व्यवस्थे मागेले दावणगेरे समाज म्हाका कंदील आसा ती आमी कितें करता दिले बी कमी प्रायशा सुंदर असले एक दैवज्ञ मंगल कार्यालय गेले कल्याण भितर आमी सगळोची प्रितीन एक चातुर्मास्य व्रत हांगा करता आसाची मागीर चातुर्मास्य व्रत हांगा दुसरा वेळ जाले बीची मागीर समजे चातुर्मास्य व्रत हांगा फर्स्ट टायम जेंका फर्स्ट म्हाका दुसरा वेळ जाता आसा 19 वर्सां नंतर पुन्हा एक योग मेळ्ळो आसा हे संदर्भ भितर आमी चातुर्मासाचे 60 दिवस आसा आमी कितले हे देवता कार्य भाग घेवंक शकता तितले भाग घेया कितले आमी हांगा सेवे करचे सहस्रनाम वाचचे भजन करचे स्वयंसेवकान काम करचे क्लिनिकाक आमी सहकार्य करचे हें जालें पडया हें कितें कार्यक्रम आसा हांव श्रीमंत हांव व्हड म्हाका विद्यावंत हांवें काम करचें ना तें आपयतलें हें आपयचें ना कितें आमी तें खंयचें न्ही हें कल्याण म्हणजे मागीर एखाद म्हणजे भावन तुमकां येवका तुमी येवन स्वतान काम करता तुमी येवन प्रितीन लोकांक उलयता करता सेवे करता तुमचो निमित्त तुमगेले निमित्त जिवना भितर बी उन्नत येता वता आयल्या लोकांक बी संतोश येता वता आमी कितले प्रिती दिता तितले प्रिती आमकां परतून मेळटा आमी कितले लोकांक गौरव दिता तितले गौरव आमकां मेळटा वता हें आमी विसरचे ना अशें तुमी प्रितीन भाग घेया भाग घेवन हे 60 दिवसा कार्यक्रम सुंदर चर्चे सहकार्य करया म्हणजे निवेदन करतात आतां सुरवात करून 25 मिनट जाले आनी आतां हे कार्यक्रमाचे एक मुक्ताय होता आसा विशेष आमगे प्रति वर्षाची आमगेले एक हें कितें व्यासपूजा कार्यक्रमाक आमगेले बेंगळूरचे श्यामला श्रीपाद तेणी प्रति वर्षाची हांगे व्यासपूजा जावप आसता वस्तू कितें आसा तेणी हाड दिता आसा ते आतां तो सुरवात जाली न्ही 24 चातुर्मास्य व्रत आमगे बेंगळूर जालें तेन्ना तेणी ते सुरवात केलेले अजून पर्यंत कंटिन्यू तेणी हे होल सेवे आजारपण करता मागीर तांकां हार्दिक धन्यवाद सांगता आसा तांकां देवीचे आशिर्वाद प्रार्थना करता आसा तेजे बरोबर आमगे कितें चातुर्मास व्रत आसा हें दोनूय पटी जावचे बेंगळूर गांवांत 2 पटी जालें जाल्यार बेंगळूर गांवांत जालें दुसरो स्थळ भितर पयलीं एक क्लायंट पळय जालेले दुसरो क्लायंट पळय जाले जाल्यार हांगा तशें न्ही हेंचे स्थळ भितर नेवेन एक क्लायंट भितर 4 तास जाले आसले प्रायशा हांव धन्यवाद सजेस्ट करता आसा तुमकां सगळ्यांक गुरू आशिर्वाद मेळ्ळो सगळे शिस्तीत आमी प्रतिदिन या भाग घेया काम करया सेवे करया हांव कोण म्हणजे पळयत नाका हांव कितें करता आसा मागीर कितें जाता आसा तें पळयता वचा आमी कितलें बरें करूचें समाजाक जगताक हें कार्यक्रमाक ते चिंतने भितर आमी काम करता वचा तुमचो निमित्त अहंकार कमी येता वता अहंकार कमी येता की ममकार कमी येता वता ममकार केन्ना कमी येता की आनंद आमगे भितर प्रकट येता वता आनंद केन्ना मेळटा की आमी संतोश उरूंक शकताची आमगे भितर शत्रू मित्र म्हणजे भावना उरना सगळे लोक एक जन आमी जिवन करूंक शकता प्रत्येक जिवना शैली आमी सगळे लोक जाले आसलेली वसुधैव कुटुंबकम म्हणजे चिंतन आसा हें खरें जाता देश सेवे ईश सेवे जनसेवे जनार्दन सेवे जाता तसलें चिंतनचें आमी सगळे लोक मरोची जावो ते व्यासाल अनुग्रह अनुग्रह आमकां सगळ्यांक मेळ्ळो म्हणजे प्रार्थना करताच प्रतिदिवस फाल्यां तरी हांगा आमगेले देवता स्थापन जातले मनपा भितर ज्ञानेश्वरी सुब्रमण्य आनी जी गणपती आनी जी गौरी शंकर प्रतिदिवस संध्याकाळाक ते पूज उरतले पूजे जाले नंतर आनी परतून कथोपदेश 15-20 मिनटां नंतर तीर्थप्रसाद जातले सकाळी टायमार पाद्यपुजा कार्यक्रम चलतले हे सगळे कार्यक्रमाची